नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. मूर्तिजापूरच्या भोंदू चैतन बाबावर गुन्हा केला गेला दाखल. अंधश्रद्धेपासून लोकांनी दूर राहण्याची गरज व्यक्त. अकोलेकरांना आता मालमत्ता करासोबत द्यावे लागणार घंटागाडी शुल्क. सत्तारूढ भाजपच्या ठरावाची प्रशासनाद्वारे अंमलबजावणी. अकोल्यात आग लागली तर तुम्हाला घ्यावा लागेल पुढाकार. 5 पैकी 2 गाड्या सुरू, इतर गाड्यांचे हाल बेहाल. अपघातानंतर माणुसकी विसरले की गरिबी नडली. वाशिममध्ये आंबे लुटण्यासाठी लोकांची झुंबड. वाशिममध्ये सेतूचा मोठा बाजार, एकाच घरात 3 केंद्रे. प्रशासकीय मर्जी की भ्रष्टाचार? आता सविस्तर बातम्या. भोंदू चैतन बाबांचा चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ प्रकरण. अखेर लहान मुलांना दाताने उचलणाऱ्या भोंदू बाबावर गुन्हे दाखल. या प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. अखेर पोलिसांनी केली कारवाई. चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या भोंदू चैतन महाराजावर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. अकोल्यातील मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसात महिला व बाल कल्याण समितीकडून तक्रार दाखल झाली. निंबा गावात अंधश्रद्धेचा अंगावर शहारे आणणारा प्रकार समोर आला होता. गावातील चैतन महाराज मुळे या भोंदू बाबाने लहान मुलांवर उपचाराच्या नावाखाली अक्षरशः लहान मुलांना दाताने उचलले आणि गरागरा फिरवले होते. त्याचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले. उपचाराच्या नावाखाली अक्षरशः भोंदू चैतन बाबांचा लहान मुलांच्या जीवाशी खेळ सुरू होता. या निंबा गावात 4 महाराजांचे दरबार भरतात. लहान मुलांना दाताने उचलणे, खिळ्याच्या आसनावर बसणे यासोबतच अनेक अघोरी प्रकार हा भोंदू महाराज करत होते. दरम्यान या प्रकरणी अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम कायदा 2013 अंधश्रद्धा पसरविणे व अमानुष्य कृत्य अशा कलमांमुळे गुन्हे दाखल झाले आहेत. चैतन सुनील मुळे असं या भोंदू महाराजांचे पूर्ण नाव आहे. चैतन मुळे गुलाल शेष बाबांच्या नावाने भरतो दरबार भरवीत असे. 10वी नापास असलेल्या महाराजांचा गेल्या 10 वर्षापासून दरबार भरतो. दरबारात लिंबू फेकणे, कोडं सोडवणे, अनेक व्याधी, रोग आणि कौटुंबिक समस्यांवर महाराजांचा उपचाराचा दावा. एकट्या निंबा गावात 4 महाराज आणि त्यांचा दरबार भरतो. आणि त्या व्हिडिओमध्ये एक भोंदू बाबा हा एका छोट्या बालकाला आपल्या तोंडामध्ये धरून असा गोल गोल फिरवण्याचा प्रयत्न करत होता. तो व्हिडिओ बघितल्यानंतर मला खूप चुकीचं असं वाटलं, कारण की या बालकासोबत जर एखादं बालक खाली पडलं आणि दगावलं तर किती अडचणीचं होईल हे बघता मी त्या व्हिडिओची थोडी शहानिशा केली आणि शहानिशा करत असताना हे जाणवलं की सदर जे घटनास्थळ आहे हे मूर्तिजापूर तालुक्यातलं एक निंबा म्हणून गाव आहे, त्या ठिकाणचं आहे. आणि म्हणून या बालकांना न्याय मिळण्याकरता, ही अघोरी वृत्ती थांबवण्याकरता, कुठेतरी अंधश्रद्धेला आळा बसण्याकरता म्हणून मी स्वतः मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे उपस्थित झाले. आणि इथे उपस्थित झाल्यानंतर मी हा जो व्हिडिओ मी बघितला आहे हा पोलीस स्टेशनमध्ये दाखवला की हे जे कृत्य सुरू आहे हे कुठेतरी चुकीचे आणि बालकांच्या हिताच्या दृष्टीने हे अयोग्य आहे. आणि म्हणून बालकांच्या सर्वोत्तम हिताच्या दृष्टीने मी हा प्रयत्न केला की त्या बालकांना कुठेतरी न्याय मिळावा. आणि म्हणून पोलिसांना दाखवल्यानंतर त्यांनी सांगितलं की सदर हा जो आरोपी आहे, या व्हिडिओमधील आरोपी आहे हा चैतन सुनील मुळे या नावाचा असून पोलिसांनी त्यांना बरेच वेळा नोटीस बजावली आहे. परंतु कुठेतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. आणि सगळ्या लोकांना माझं आवाहन आहे की सदर प्रकारचा जर आपल्याला आपल्या परिसरामध्ये भोंदू बाबा किंवा या प्रकारचं कृत्य करताना कोणी आढळत असेल तर बालकांच्या संरक्षण काळजी दृष्टीने नजीकच्या पोलीस ठाण्यामध्ये आपण गुन्हा नोंदवावा ही कळकळीची विनंती मी आपल्या सर्वांना करत आहे.
बालकांना कुठल्याही या प्रकारे अडकवू नका आणि बालकांच्या बेस्ट इंटरेस्ट ऑफ चाइल्ड प्रत्येकाने बालकांना मदत करा. अकोला महानगरपालिकेने शहराच्या स्वच्छतेबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. 21 एप्रिल 2026च्या पत्रकानुसार आता आर्थिक वर्ष 2026 ते 27 पासून मालमत्ता करासोबत कचरा संकलन शुल्कही समाविष्ट केले जाणार आहे. शहर पूर्णपणे कचरामुक्त करणे आणि स्वच्छता यंत्रणा अधिक बळकट करणे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की नवीन व्यवस्था पूर्णपणे लागू होईपर्यंत सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटदाराकडेच कचरा संकलन शुल्क जमा करावे आणि त्याची अधिकृत पावती नक्की घ्यावी. शहराची स्वच्छता राखण्यासाठी प्रत्येक नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी आपल्या घरातून आणि प्रतिष्ठानातून निघणारा ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करावा आणि तो केवळ महानगरपालिकेच्या कचरा गाडीतच टाकावा. तसेच नियमितपणे कचरा संकलन शुल्काचा भरणा करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे. अकोल्याच्या नुकत्याच घडलेल्या आगीच्या घटनांनी शहराच्या फायर सेफ्टीचे वाभाडे काढले आहेत. मात्र धक्कादायक बाब अशी की इतक्या मोठ्या घटनांनंतरही प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला नाही. अकोला महानगरपालिकेकडे एकूण 5 अग्निशमन गाड्या आहेत, ज्यापैकी केवळ 2च सुस्थितीत असून 3 गाड्या धुळखात बंद पडल्या आहेत. अशा परिस्थितीत जर पुन्हा एखादी मोठी आग लागली तर ती विझवणे आणि परिस्थिती हाताळणे प्रशासनासाठी कठीण होऊन बसेल. अलीकडेच लागलेल्या आगीत झालेल्या भीषण नुकसानीने स्पष्ट संकेत दिले होते की शहराला सक्षम अग्निशमन यंत्रणेची नितांत गरज आहे. मात्र जबाबदार अधिकाऱ्यांची सुस्ती अजूनही कायम असल्याचे चित्र दिसत आहे. 3 अग्निशमन गाड्या बंद असल्याने अग्निशमन दलाची ताकद आता अर्ध्यावर आली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या बेफिक्रीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. कारण प्रत्येक सरत्या दिवसांसोबत धोका वाढत चालला आहे. त्यातच सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने आगीच्या घटनांचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे. हे लक्षात घेता वेळीच सुधारणा केली नाही तर भविष्यात होणारे नुकसान अधिक भयानक असू शकते. आता प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस पावले उचलणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. एकीकडे आपण प्रगत होत असल्याच्या गप्पा मारतो, पण दुसरीकडे संकटात सापडलेली व्यक्ती मदतीसाठी आक्रोश करत असताना आपण मात्र स्वतःचा फायदा पाहतो. असाच काहीसा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार वाशिमच्या दापुरा गावाजवळ पाहायला मिळाला. उन्हाळ्याचे दिवस, रसाळ आंब्यांची मोठी खेप घेऊन एक बोलेरो पिकअप वाशिमच्या दिशेने निघाली होती. दापुरा गावाजवळ अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि क्षणात गाडी पलटी झाली. गाडीतील आंब्यांचे कॅरेट रस्त्यावर विखुरले गेले. अपघात झाला म्हटल्यावर मदतीला धावून जाणं ही आपली संस्कृती, पण इथे चित्र काही वेगळंच होतं. भरधाव वेगातील आंब्यांनी भरलेली पिकअप पलटी झाली. चालक जखमी झाला, पण तिथे जमलेल्या गर्दीला चालकाच्या जखमांपेक्षा रस्त्यावर विखुरलेल्या फळांच्या राजाचा मोह जास्त झाला. मदतीचे हात पुढे येण्याऐवजी तिथे आंबे लुटण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाली. अपघाताचा आवाज ऐकून लोक धावत आले खरे, पण जखमी चालकाला सावरण्यासाठी नाही तर रस्त्यावर पडलेले आंबे पदरात पाडून घेण्यासाठी. कुणी पोत्यात आंबे भरत होतं तर कुणी हातात माऊलीत तितके आंबे घेऊन घराच्या दिशेने पळत होतं. अपघाताच्या ठिकाणी जिथे रक्ताचे डाग दिसायला हवे होते तिथे लोक आंब्यांच्या कॅरेटवर तुडून पडले होते. या लुटालुटीमुळे दापुरा मार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या. पण आंबे चोरणाऱ्याच्या नादात कुणालाही ट्रॅफिकची किंवा त्या जखमी चालकाची फिकीर नव्हती. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही आणि चालक किरकोळ जखमी झाला, पण या घटनेने समाजातल्या संवेदनशून्य मानसिकतेचे दर्शन घडवले आहे. पोटाची भूक की फुकट मिळणारी वस्तू नक्की काय माणसाला इतकं निष्ठुर बनवतं की समोरचा रक्ताळलेला असताना आपल्याला मात्र फळांची गोडी चाखावीशी वाटते. दापुरा फाट्यावरील या गोंधळाने आज माणुसकीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अकोला शहरात सध्या आगीच्या ज्वालांसारखे ऊन पडत असताना दुसरीकडे महापालिका प्रशासनाने अकोलेकरांना पाण्यासाठी तडफडायला सोडले आहे. महान प्रकल्पातील पाणीसाठा खालावत असताना शहरातील बोरवेल्स आणि ट्यूबवेल तातडीने दुरुस्त करणे गरजेचे होते. मात्र प्रशासनाच्या कमालीच्या नाकर्तेपणामुळे शहरातील अनेक भागातील बोरवेल्स आज बंद अवस्थेत आहेत. शिवसेना वसाहत, पोळा चौक, खोलेश्वर आणि राजपूतपुरा यांसारख्या प्रमुख भागात नागरिक थेंब थेंब पाण्यासाठी वणवण करत आहेत. पण खुर्च्या उभवणाऱ्या अधिकाऱ्यांना याचे सोयरसूतक नसल्याचे दिसत आहे. शहराचा पारा सध्या 43 ते 44 अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. या जीवघेण्या उन्हात पाण्याची मागणी गगनाला भिडली असताना
महापालिकेचा जलप्रदाय विभाग मात्र गाढ झोपेत आहे. शहरातील बंद पडलेल्या बोरवेल्सची साधी दुरुस्ती करण्याची तसदीही घेतली जात नाही. जर हे बोरवेल्स सुरू झाले असते तर किमान वापरण्यासाठी तरी अकोलेकरांना पाणी मिळाले असते. पण अधिकाऱ्यांच्या मगरुरीमुळे जनतेला टँकर माफियांच्या दावणीला बांधले जात आहे, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. एकीकडे पिण्याच्या पाण्याची समस्या भीषण रूप धारण करत आहे, तर दुसरीकडे महापालिका प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे. या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार की अकोलेकरांना असाच पाणीबाणीचा सामना करावा लागणार? आता जनतेचा संयम सुटत चालला असून प्रशासनाने वेळीच सुधारणा केली नाही तर रोषाचा मोठा उद्रेक होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारचे धोरण हम करे सो कायदा असे आहे. त्यांना माहीत होते की विधेयक मंजूर होणार नाही म्हणून, परंतु घटना दुरुस्ती विधेयकाच्या आड संख्या वाढवणं हा मुख्य हेतू होता. मतदारसंघाची तोडफोड त्यांना करायची होती, असा घणाघात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अमरावती येथे पत्रकार परिषदेत बोलताना केला. वडेट्टीवार यांनी केंद्र शासनाच्या नियतीवर शंका उपस्थित केली. ते म्हणाले, 2011ची जनगणना गृहीत धरून संसदेत बिल आणले. प्रत्यक्षात डिलिमिटेशन करून जनगणना करावी लागते. देशातील लोकसभा विधानसभेच्या जागा वाढवणे, मतदारसंघाची तोडफोड त्यांना करायची होती. आसाममध्ये ज्या प्रकारे मतदारसंघ निर्माण केले तशीच खेळी देशपातळीवर खेळायची होती, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. परतवाडा प्रकरणावर माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर संतापले. पत्रपरिषदेला माजी मंत्री यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री सुनील देशमुख, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. हे बघा, गुन्हेगार कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, त्याला धार्मिक रंग देण्याचं काम काही नालायक करंट्या लोकांनी केलं. पण वस्तुस्थिती तशी नसते. तो गुन्हेगार तो गुन्हेगार असतो. या ठिकाणी परतवाड्याच्या ठिकाणी झालेली घटना ही निश्चितच ही दुर्दैवी घटना, ही कोणी सहन करणारी घटना नाही. परंतु जी मंडळी आज ही घटना घेऊन पुढे येत आहे, त्यावेळेस खरंचचं प्रकरण आलं होतं. किंवा आता परवा मोजरीचा तो एक जो प्रचारक आहे विश्व हिंदू परिषदेचा, त्यावर बोलायला तयार नाही. तिथे त्यांची तोंड शिवली जातात, तोंड बंद होता. हे कोणी या महिलांचं शोषण करणार असेल, बलात्कार करणार असेल, महिलांचा अवमान करणार असेल, या किंवा मुलींचा हे असेल, आज महाराष्ट्रामध्ये 4,67,000 महिला गायब आहेत. त्यावर कोण बोलत आहे? कोणी बोलायला तयार नाही. रोज 4 लहान मुली आणि 3 महिलांवर अत्याचार होताना दिसतोय, अल्पवयीन मुली. 7 महिला बळी पडत आहेत रोज. यावर कोण बोलत आहे? पुढे महिला सुरक्षित आहेत? आम्ही चिल्लर आहोत. राहिला हिरवा साप हा बिनविषारी असतो. हे जरा शोधा म्हणा जरा. हिरवा साप कधी विषारी नसतो. जे गवाऱ्या रंगाचे असतात ते विषारी असतात. गवाऱ्या ते विषारी असतात. त्याचाही अभ्यास करून घ्या, त्याचं उत्तर त्यांना मिळेल. बाळापूर तालुक्यातील हातरुण गावात पोलिसांनी छापा टाकून गुटखा विक्री करणाऱ्या एका छोट्या विक्रेत्यावर कारवाई केली होती. पण या कारवाईने एक मोठा प्रश्न उपस्थित केला गेला आहे. गुटख्याचा खेळ फक्त या छोट्या दुकानांपुरती मर्यादित आहे का, की यामागे एखादे मोठे नेटवर्क काम करत आहे? कारण ज्या वेगाने गावोगावी गुटखा पोहोचत आहे ते पाहता अनेक शंका निर्माण होत आहेत. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एका चहाच्या टपरीवर धाड टाकली आणि तिथून प्रतिबंधित गुटखा व पान मसाला जप्त केला. गुन्हा दाखल झाला, मालही जप्त झाला. पण वास्तव वेगळेच आहे. परिसरात आजही उघडपणे गुटख्याची विक्री सुरू आहे. निंबाफाटासारख्या ठिकाणी भरदिवसा ही विक्री सुरू असते. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार खरा पुरवठा तर मोठे डीलर करत आहेत, जे 4 चाकी गाड्यांमधून गावोगावी माल पोचवतात आणि त्यांच्यापर्यंत कोणतेही हात पोचत नाहीत. याच कारणामुळे आता केवळ पोलिसांवरच नाही तर अन्न व औषध प्रशासनावरही बोट उचलले जात आहे, जे या संपूर्ण खेळात कुठेही दिसत नाहीत. छोट्या व्यापाऱ्यांवर केवळ दिखाव्यासाठी कारवाई केली जाते, परंतु मोठे व्यापारी नेहमीच वाचतात. छोटा मासा गळाला लागतोय, पण मोठे मगरमच्छ मोकाट फिरत आहेत. मोठ्यांवर कारवाई कधी होणार? कारण जर कारवाई केवळ दिखाव्यापुरतीच मर्यादित राहतील तर गुटख्यांचा हा काळा धंदा थांबणार नाही, फक्त चेहरे बदलत राहतील. वाशिम जिल्ह्यातील पारसबाग येथील श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर संस्थानच्या मुख्य मंदिरात मध्यरात्री सशस्त्र चोरीची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना 22 एप्रिलच्या रात्री घडल्याचे सांगण्यात येत आहे. मंदिर परिसरातील सीसीटीव्हीत कॅमेऱ्याच्या तपासात 3 अज्ञात चोरटे दिसून आले असून ते पश्चिम दिशेला असलेल्या धर्मशाळेच्या पाठीमागून पळून जाताना दिसत आहेत.
मंदिर उघडण्यात आले तेव्हा पुजाऱ्यांच्या ही धक्कादायक बाब लक्षात आली. त्यानंतर तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये 3 अज्ञात चोरट्यांच्या हालचाली स्पष्टपणे दिसून आल्या. वाशिम जिल्ह्यातील पारसबाग येथील श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर संस्थानच्या मुख्य मंदिरात मध्यरात्री सशस्त्र चोरीची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना 22 एप्रिलच्या रात्री घडल्याचे सांगण्यात येत आहे. मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या तपासात 3 अज्ञात चोरटे दिसून आले असून ते पश्चिम दिशेला असलेल्या धर्मशाळेच्या पाठीमागून पळून जाताना दिसत आहेत. या घटनेची माहिती शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणे प्रभारी वाघ यांना देण्यात आली. माहिती मिळताच ते आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले आणि दुपारपर्यंत घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी एपीआय तायडे, पीएसआय इम्रान पठाण चव्हाण यांच्यासह संपूर्ण पोलीस पथक हजर होते. तसेच तपासासाठी फॉरेन्सिक लॅब टीम आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले असून पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. संतनगरी शेगावमधील वाटिका परिसरात त्यावेळी मोठी खळबळ उडाली जेव्हा अनधिकृत फूड चौपाटी परिसरात अचानक भीषण आग लागली. प्राथमिक माहितीनुसार 2 गॅस सिलेंडरच्या एकामागून एक स्फोट झाला आणि पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच पळापळ झाली आणि काही काळासाठी शहरात भीतीचे सावट पसरले होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र नुकसान मोठ्या प्रमाणावर झाल्याचे सांगितले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या भागात हा अपघात झाला तिथे गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या संख्येने बेकायदेशीर हातगाड्या आणि फूड स्टॉल कोणत्याही परवानगीशिवाय सुरू आहेत. ना अन्न व औषध प्रशासनाची मंजुरी, ना नगर परिषदेचा परवाना, तरीही प्रशासन आतापर्यंत याकडे डोळेझाक करत आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून असा बेकायदेशीर व्यवसायांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. सध्या आम्ही आहोत शेगाव येथील वाटिका चौकामध्ये. येथे नेहमीच ग्राहकांची आणि बाहेरून येणाऱ्या लोकांची जी गर्दी असते त्या जागेवर एक चौपाटी आणि या चौपाटीमध्ये आपण पाहू शकता की एक दुकानामध्ये आग लागण्याचा प्रकार घडलेला आहे. काही प्राथमिक माहितीनुसार असं ऐकण्यात आलं की काही सिलेंडर फुटले, काही माहितीनुसार असं ऐकण्यात आलं की गॅसचा सिलेंडर फुटला, तर काहींच्या बाबतीत असं म्हणण्यात आलं की शॉर्ट सर्किट. सत्यता काय आहे ही नंतरच पडताळणीनंतर लक्षात येईल. परंतु याच्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की येथील जी दुकानं आहेत यांच्याकडे ड्रग्ज अँड फूडची काही लायसन्स आहेत का, आणि जर का असतील तर येथे ग्राहकांच्या सुरक्षेकरता कोणती व्यवस्था आहे, आणि जर का नसतील तर कोणत्या अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली ही दुकाने चालत होती. कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा, बुलढाणा. अकोला शहरात रेशन दुकानांची व्यवस्था सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. भीषण उष्णतेमध्ये नागरिकांना तासनतास लांबच लांब रांगेत उभे राहून धान्य घ्यावे लागत आहे. दुपारच्या कडाक्याच्या उन्हातही धान्य वाटप सुरू असल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. शहरातील वेगवेगळ्या रेशन केंद्रांवर रोज हेच चित्र पाहायला मिळत आहे. रणरणते ऊन, लांबच लांब रांगा आणि त्रस्त नागरिक याचा सर्वाधिक फटका लहान मुले, महिला आणि वृद्धांना बसत असून त्यांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेक ठिकाणी ना बसायची सोय आहे, ना सावली किंवा पाण्याची व्यवस्था, ज्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनत आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की रेशन वाटपाची वेळ बदलून ती संध्याकाळच्या सत्रात ठेवावी, जेणेकरून लोकांना दिलासा मिळेल. वास्तविक हे वाटप संध्याकाळच्या वेळीही सहज करता येणे शक्य आहे, मात्र या दिशेने अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलले गेल्याचे दिसत नाही. अकोल्याच्या अकोटफाईल पोलिसांनी मंदिरातील चोरीचे गूढ काही दिवसात उकलले. उगवा गावातील कालिका माता मंदिरात चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून पोलिसांनी चांदीचे मुकुट आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण 60,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पाहूया कसा पकडला गेला हा सराईत चोर. अकोटफाईल पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या उगवा गावात 11 एप्रिल रोजी मंदिरातील चोरीच्या घटनेने खळबळ उडाली होती. एका अज्ञात चोरट्याने शेतात असलेल्या कालिका माता मंदिरातून देवीचे आणि गणपती बाप्पांचे चांदीचे मुकुट लंपास केले होते. या प्रकरणी आदित्य गणेश केणे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार शेख रहीम यांनी एक विशेष पथक तयार केले. पोलिसांनी तंत्रज्ञान आणि गुप्तहेरांच्या मदतीने असे जाळे विणले की चोरट्याचे सुटणे अशक्य झाले. तपास पथकाने अकोट शहर, चोरटा बाजार आणि वाशिम जिल्ह्यातील ढाब्यावरील शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. अखेर सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस वाशिम जिल्ह्यातील तिवली गावात पोहोचले. येथून 31 वर्षीय आरोपी गणेश अशोक बकाल याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी गणेशने गुन्हा कबूल केला.
आरोपीच्या माहितीवरून सांगवी मोहाडी फाट्याजवळ झुडपात लपून ठेवलेले 15,000 रुपयांचे चांदीचे मुकुट जप्त करण्यात आले. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून भ्रष्टाचाराचा एक असा नमुना समोर आला आहे जो पाहून तुमचे डोळे पांढरे होतील. सर्वसामान्य सुशिक्षित बेरोजगार तरुण एका सेतू केंद्रासाठी वर्षानुवर्ष उंबरठे झिजवत असताना दुसरीकडे वाशिममध्ये मात्र एकाच घरात आणि एकाच व्यक्तीच्या नावावर 2-2, 3-3 सेतू केंद्रांची खिरापत वाटण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या नाकाखाली मालेगाव शहरासह संपूर्ण तालुक्यात सेतू केंद्रांचा गोरखधंदा सुरू असल्याचा धक्कादायक आरोप होत आहे. नियमावली सांगते की एका व्यक्तीला केवळ एकच केंद्र मिळेल, पण वाशिममध्ये तर उलटीच गंगा वाहत आहे. प्रशासकीय नियमांची पायमल्ली करत हा जो काही सेतू बाजार मांडला गेला आहे, त्यामुळे जिल्ह्याच्या महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. आता हे नियमबाह्य केंद्र तात्काळ रद्द करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आक्रमकपणे केली जात आहे. अनेक वर्षापासून एकाच छताखाली एकाच कुटुंबातील व्यक्तींच्या नावावर अनेक केंद्रे थाटण्यात आली आहेत. हा प्रकार म्हणजे केवळ नियमांचे उल्लंघन नसून गरजू तरुणांच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचा प्रकार आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हा प्रश्न लावून धरला आहे. ही केंद्रे कोणाच्या आशीर्वादाने मंजूर झाली? फाईल पास करताना संबंधित अधिकाऱ्यांचे डोळे मिटलेले होते की त्यांना अर्थपूर्ण मोह झाला होता? असे जळजळीत प्रश्न आता विचारले जात आहेत. परतवाडा येथील बहुचर्चित प्रकरणातील 8 आरोपींपैकी 4 पोलीस कोठडी आज संपल्याने त्यांना अचलपूर न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीअंती न्यायालयाने मुख्य आरोपींपैकी एकाला 27 एप्रिलपर्यंत पुन्हा पोलीस कोठडी सुनावली असून उर्वरित 3 रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. आज परतवाडा पोलिसांनी एहफाज खान, मंसूर खान, मानव सुगंधे, शेख नावेद, शेख हसन आणि मोहम्मद इम्रान मोहम्मद साजिद या 4 पोलीस कोठडीची मुद्दल संपल्यानंतर न्यायालयात सादर केले. एहफाज खान, मंसूर खान या आरोपीला अधिक तपासासाठी 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. मानव सुगंधे, शेख नावेद, शेख हसन आणि मोहम्मद इम्रान मोहम्मद साजिद या 3 न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांची आता कारागृहात रवानगी होणार आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध आणि पुढील तपास परतवाडा पोलीस प्रशासन अत्यंत वेगाने करत आहे. या निकालाकडे संपूर्ण अचलपूर आणि परतवाडा परिसराचे लक्ष लागून आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. मूर्तिजापूरच्या भोंदू चैतन बाबावर गुन्हा केला गेला दाखल. अंधश्रद्धेपासून लोकांनी दूर राहण्याची गरज व्यक्त. अकोलेकरांना आता मालमत्ता करासोबत द्यावे लागणार घंटागाडी शुल्क. सत्तारूढ भाजपच्या ठरावाची प्रशासनाद्वारे अंमलबजावणी. अकोल्यात आग लागली तर तुम्हाला घ्यावा लागेल पुढाकार. 5 पैकी 2 गाड्या सुरू, इतर गाड्यांचे हाल बेहाल. अपघातानंतर माणुसकी विसरले की गरिबी नडली. वाशिममध्ये आंबे लुटण्यासाठी लोकांची झुंबड. वाशिममध्ये सेतूचा मोठा बाजार, एकाच घरात 3-3 केंद्रे. प्रशासकीय मर्जी की भ्रष्टाचार? बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,47,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.